नमस्कार मंडळी. तर सर्वप्रथम माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. तर बऱ्याच दिवसापासून मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती. तर आज तो योग आलेला आहे. तर बघा, मार्केटमध्ये मी 2 दिवसापूर्वी गेले होते आणि तिथे मला एक 10वीची मुलगी भेटली होती एका कटलेरीच्या दुकानामध्ये. तर ती फोनवर बोलत होती आणि खूप रडत होती ती. तिचं पूर्ण बोलणं झाल्यानंतर मी तिला विचारलं की काय झालं. तर सर्वप्रथम तर बघा, ती मला सांगायला काही तयारच नव्हती. पण तिला खूप बोलल्यानंतर, खूप तिला विश्वासात घेतल्यानंतर तिनं मला सांगितलं की 10वीचे पेपर जे होते ना, ते तिचे पूर्ण पेपर अवघड गेलेले आहेत आणि तिला घरातून फार टेन्शनही होतं की तुला जास्त मार्क, जास्त टक्केवारी पडलीच पाहिजे म्हणून. तर त्या मुलीला पास व्हायची गॅरंटी होती, पण तिला जास्त टक्केवारी पडतील याची गॅरंटी तिला अजिबात नव्हती. तर मी तिला म्हणलं, टेन्शन घेऊ नको, जे होईल ते होईल, काही हरकत नाही, तू टेन्शन घेऊन काही जीवाचं बरं वाईट करशील, असं मी तिला समजून सांगितलं. जीव आहे तर सगळं आहे, जान है तो जहान है, असं म्हणलेलं आहे. आणि कसं आहे, मला पालकांना पण एकच सांगायचं आहे की तुम्ही मुलांना चांगलं वळण द्या, चांगले संस्कार द्या आणि शिक्षणाचं त्यांच्या बुद्धीवर असतं अवलंबून. तुम्ही त्यांना चांगल्या शाळेत घालसाल, तुम्ही त्यांना ट्युशन लावसाल, पण ते शिक्षण जर त्यांच्या डोक्याच्या वरून जात असेल तर त्याला काही अर्थ नाही. कसं आहे, आजकालची मुलं फार लवकर टेन्शन घेतात, टेन्शन घेऊन डिप्रेशनमध्ये जातात आणि नक्कीच ते मुलं घरातल्या वातावरणामुळे, आईवडिलांच्या फोर्समुळे ते मुलं नक्कीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. तसं तुम्ही प्लीज करू नका. मला फक्त सर्व पालकांना एकच सांगायचं आहे की मुलांना जे शिकायचं आहे ते शिकू द्या, ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्या फील्डमध्ये जाऊ द्या आणि फक्त तुम्ही मुलांना एक चांगला नागरिक बनवा, चांगले संस्कार द्या. शिक्षण त्यांच्या मनावर तुम्ही सोडून द्या, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. जर तुम्हाला माझे विचार पटले असतील तर नक्कीच मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर मग, बाय.